Hello, dear students. Today we are going to learn a very interesting lesson of class 10, unit 3, 3.2, a lesson in life from a beggar by Sudha Murthy. A lesson in life from a beggar. Let's see. Meena is a good friend of mine. मीना माझी चांगली मैत्रीण आहे. शी इज ॲन LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी, बट देअर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. विमा अधिकारी म्हणून तिला चांगल्या पगाराची नोकरी आहे, पण तिची एक गोष्ट मला कायम खटकत असते. शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. तर काय गोष्ट आहे ती? की ती नेहमी दुःखी असायची. Whenever I met her, I would start to feel depressed. ज्या वेळेस ती मला भेटायची, म्हणजे कधीही तिला भेटलं की मला काय वाटायचं? उदास वाटायचं. It was as though her gloom and cynicism had a way of spreading to others. तिचे औदासीन्य आणि उपेक्षावादी वृत्ती जणू इतरांकडे आपोआप पसरायची. ग्लूम म्हणजे बघा, feeling of sadness, and cynicism, a distrustful attitude, म्हणजे उपेक्षावादी वृत्ती. She never had anything positive to say on any subject or about any person. आता या मीनाचा प्रॉब्लेम काय होता बघा, कुठलाही विषय किंवा कोणतीही व्यक्ती असो, ती त्याबद्दल कधीही चांगले पॉझिटिव्ह सकारात्मक बोलत नसे. बऱ्याचशा लोकांचा असा प्रॉब्लेम असतो. त्याच टाईपची मीना आहे. तिचाही हाच प्रॉब्लेम आहे, सतत निगेटिव्ह बोलणे आणि सतत दुसऱ्यांची उपेक्षा करणे. फॉर इन्स्टन्स, आय माईट टू से हर, मीना, डीड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन हिज स्कूल. म्हणजे बघा, मी जर तिला म्हटले, मीना तुला कळलं का राकेश त्याच्या शाळेत पहिला आला ते? मीनाज इमिजिएट रिस्पॉन्स वुड बी टू बिलिटल द अचिव्हमेंट. मीनाचा इमिजिएट रिस्पॉन्स, ताबडतोब तिचा जो रिप्लाय येतो, रिस्पॉन्स येतो की ताबडतोब त्याच्या यशाला कमी लेखत ती सहज बोलते. नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर, शी वूड से. साहजिकच काय म्हणते ती? की साहजिकच आहे, त्याचे वडील शाळेत शिक्षक आहेत ना. इफ आय सेड, मीना, श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, इजंट शी? मीना वुड बी पेसिमिस्टिक. मी जर तिला म्हटलं की मीना, श्वेता फारच देखणी आहे नाही, त्यावर मीना उपहासाने काय बोलते बघा, पेसिमिस्टिक, म्हणजे एक्सपेक्टिंग द वर्स्ट, हॅविंग अ निगेटिव्ह ॲटिट्यूड. निराशावादी ॲटिट्यूड आहे मीनाचा. वेन अ पोनी इज यंग ही लुक्स हँडसम. काय बोलते ती आता? घोड्याचे तट्टू लहान असते तेव्हा सुंदरच दिसते. इट इज अन एज दॅट मॅटर्स. काय सांगते? इट इज एज दॅट मॅटर्स. हा वयाचा परिणाम आहे. वेट फॉर सम टाईम, श्वेता विल बी अग्लियर दॅन एनीवन यू नो. आता पुन्हा काय बोलते बघा, तिच्या बोलण्यामध्ये सतत निगेटिव्ह असतं की थोडी वर्ष थांब, श्वेता तुला इतरांपेक्षा कितीतरी कुरूप वाटेल. मीना, इट्स अ ब्युटिफुल डे, लेट्स गो फॉर अ वॉक. मीना, आजचा दिवस किती छान आहे, चल फिरायला जाऊ. नो, द सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. आता मीनाचा रिप्लाय काय असतो बघा, नको, आज खूप उकडतं आहे आणि जास्त चालले की मला दमायला होतं. बिसाइड्स, हू सेज वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ? देर इज नो प्रूफ. आणि पुन्हावरती काय म्हणते बघा आता, तसं पण चालण्याने तब्येतीला फायदा होतो असं कोण म्हणतं? त्याला काही पुरावा नाही. अशा पद्धतीची ही आहे मीना, जी अतिशय पेसिमिस्टिक आहे. नाव सी नेक्स्ट, दॅट वॉज मीना. तर अशी ही मीना. शी स्टेड अलोन इन ॲन अपार्टमेंट ॲज हर पॅरेंट्स लिव्ड इन डेली. तिचे आईवडील दिल्लीत राहायचे, त्यामुळे इथे ती एकटी
एका अपार्टमेंटमध्ये राहते. शी वॉज ॲन ओनली चाइल्ड अँड हॅड द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. ती एकुलती एक मुलगी होती आणि प्रत्येक गोष्टीबद्दल नाराजी व्यक्त करायची तिला सवय होती आणि तिला ती सवय लागली आता. नॅचरली शी वॉजंट अ व्हेरी प्लेझंट कंपनी अँड नो बडी वॉन्टेड टू व्हिजिट हर. अर्थातच त्यामुळे काय व्हायचं की तिचा सहवास फारसा सुखावह नसल्यामुळे कुणालाही तिला भेटायला आवडत नसे. देन वन डे मीना वॉज ट्रान्सफर्ड टू बॉम्बे अँड सून वी ऑल फॉरगॉट अबाउट हर. आणि एके दिवशी काय झालं की मीनाची मुंबईला बदली झाली आणि आम्ही सगळे तिच्याबद्दल विसरून गेलो. मेनी इयर्स लेटर आय फाउंड मायसेल्फ कॉट इन द रेन ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटन. काही वर्षानंतर मी एकदा मुंबईच्या फ्लोरा फाउंटनपाशी पावसामध्ये अडकले. इट वॉज पोरिंग अँड आय डिडंट हॅव ॲन अम्ब्रेला. पाऊस नुसता कोसळत होता आणि माझ्याकडे छत्रीही नव्हती. आय वॉज स्टँडिंग नियर अकबर अलीज अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर वेटिंग फॉर द रेन टू सबसाईड. आणि अकबर अलीज या लोकप्रिय डिपार्टमेंट स्टोअरजवळ पाऊस कमी व्हायची वाट पाहत मी उभी होते. सडनली आय स्पॉटेड मीना. आणि अचानक काय झालं बघा आता की एवढ्या पावसामध्ये मला मीना दिसली. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन इव्हन इन दॅट पोअरिंग रेन. आणि मीना दिसली पण लेखिकेची अवस्था कशी झाली की त्या भर पावसातही पळून जावं अशी माझी पहिली प्रतिक्रिया होती. म्हणजे मीना इतकी निगेटिव्ह ॲटिट्यूडची आहे, कुणालाही तिच्याजवळ जावंसं वाटत नाही, तिच्याशी बोलावंसं वाटत नाही. आय वॉज अँशियस टू अवॉइड बीइंग सीन बाय हर, हॅविंग टू लिसन टू हर नेव्हर एंडिंग कंप्लेंट्स. तिने मला पाहिले तर तिच्या न संपणाऱ्या तक्रारींचा पाढा मला ऐकावा लागेल अशी मला भीती वाटली. हाऊएव्हर आय कुडंट एस्केप. पण मी निसटू शकले नाही, माझी सुटका तिथून झाली नाही. शी हॅड ऑलरेडी सीन मी अँड कॉट होल्ड ऑफ माय हँड वॉर्मली. व्हॉट्स मोर शी वॉज व्हेरी चेअरफुल. आणि आता काय झालं की मी तर निसटू शकले नाही, तिने मला बघितले आणि प्रेमाने माझा हात पकडला. आणि काय सांगू, ती फारच उत्साहात दिसत होती. सी नेक्स्ट. हे आय एम रिअली एक्सायटेड. इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. व्हॉट आर यू डुईंग हिअर. ओहो, मी किती खुश झाले. जुन्या मित्रमैत्रिणींना भेटून फारच छान वाटले. तू काय करतेस इथे. आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन ॲन ऑफिशियल वर्क. मी ऑफिसच्या कामासाठी मुंबईत आले आहे हे मी तिला सांगितले. देन स्टे विथ मी टू नाईट सी सेड. मीनाने काय सांगितले, मग आज रात्री माझ्याकडे राहायला चल. लेट्स चॅट. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रेशियस अँड रेअर. काय म्हणाली आहे ती की आपण गप्पा मारू. जुने मित्र आणि जुन्या आठवणी खूप मौल्यवान आणि दुर्मिळ असतात. ठाऊक आहे ना. आय कुडंट बिलीव्ह इट. लेखिकेचा तर विश्वासच बसेना. काय म्हणते लेखिका, माझा विश्वासच बसेना. वॉज दिस रिअली मीना. ही तीच मीना होती. आय पिंच मायसेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम. मी स्वप्नात तर नाही ना याची खात्री करण्यासाठी स्वतःला चिमटा काढून पाहिला. बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर राईट इन फ्रंट ऑफ मी, स्क्विझिंग माय हँड, स्माइलिंग, अँड येस शी डीड लुक हॅपी. पण मीना खरोखरच माझ्यासमोर उभी होती आणि माझा हात दाबत आणि हो हसत अतिशय आनंदामध्ये ती होती. In the 3 years she had been in Bangalore, I had never once seen her smiling like that. खरं तर बँगलोरमध्ये म्हणजे बेंगळुरूमध्ये ती असतानाच्या 3 वर्षाच्या काळात मी तिला असं असताना कधीही पाहिलं नव्हतं. A few strands of grey in her hair reminded me that years had
पास्ट. तिच्या केसातल्या काही रुपेरी बटांनी मला काळ उलटल्याची म्हणजे अनेक वर्ष निघून गेल्याची जाणीव करून दिली. देअर वेअर अ फ्यू रिंकल्स इन हर फेस, बट द ट्रूथ वॉज दॅट शी लुक्ड मोर अट्रॅक्टिव्ह दॅन एव्हर बिफोर. तिच्या चेहऱ्यावर थोड्याशा सुरकुत्या म्हणजे रिंकल्स दिसत होत्या, पण ती पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक दिसत होती हे मात्र नक्की आहे. फायनली आय मॅनेज टू से, नो मीना, आय कॅन्ट स्टे विथ यू टू नाईट. शेवटी मी तिला सांगितले, नाही मीना, आज रात्री तुझ्याकडे यायला मला जमणार नाही. आय हॅव टू अटेंड अ डिनर, मला आता एका जेवणासाठी जायचं आहे. गिव मी युअर कार्ड अँड आय विल कीप इन टच विथ यू, आय प्रॉमिस. काय म्हटली लेखिका, मला तुझं कार्ड देऊन ठेव, मी तुला संपर्क करेल नक्की. फॉर अ मोमेंट मीना लुक्ड डिसअपॉइंटेड. लेट्स गो अँड हॅव टी ॲट लिस्ट, सी इन्सिस्टेड. क्षणभर मीना नाराज झाल्यासारखी वाटली. मग ती आग्रहाने म्हणाली, चल मग निदान चहा तरी घेऊया. बट मीना, इट्स बोरिंग. पण मीना, पाऊस किती पडतोय. सो वॉट, वी विल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल, सी सेड. मग काय झालं, आधी छत्री विकत घेऊ आणि मग ग्रँड हॉटेलला जाऊ, ती म्हणाली. वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन, आय ग्रम्बल्ड. पण आपल्याला या पावसात टॅक्सी मिळणार नाही, मी कुरकुरले. म्हणजे थोडंसं लेखिकेला तिच्यासोबत जायचं नव्हतं, त्यामुळे लेखिकेने थोडंसं नाराजीने तिला सांगितलं. सो वॉट, वी विल वॉक. मग काय झालं, आपण चालत जाऊ. आय वॉज व्हेरी सरप्राइज्ड, दिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन. मी फारच चकित झाले, मला माहीत असलेली ती ही मीना नव्हती. टुडे सी सीम रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट्स. आज ती कोणतीही ॲडजस्टमेंट म्हणजे तडजोड करायला तयार होती. वी रीच द ग्रँड हॉटेल ड्रेंच्ड. आम्ही भिजत ग्रँड हॉटेलला पोहोचलो. बाय देन द ओनली थॉट इन माय माइंड वॉज टू फाइंड आउट हू or what had brought about such a change in the pessimistic Meena I had known. I was quite curious. नक्की कोणामुळे आणि कशामुळे या निराशावादी मीनामध्ये एवढा बदल घडून आलेला आहे, ती इतकी पॉझिटिव्ह झालेली आहे, हे जाणून घेतले पाहिजे. हा एकच विचार तेवढ्या वेळात माझ्या मनात येत होता. माझी उत्सुकता म्हणजे क्युरिओसिटी खूपच वाढत चाललेली होती, म्हणजे खूप वाढली होती. टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज टू चेंज यू सो. मीना, मला एक सांग, तुला कोणी प्रिन्स चार्मिंग भेटला आहे की काय, ज्याच्यामुळे तुझ्यात एवढा बदल झाला आहे. मीना वॉज सरप्राइज्ड बाय माय क्वेश्चन. मीना माझ्या प्रश्नाने आश्चर्यचकित झाली. नो, देअर इजंट एनीवन लाईक दॅट, सी सेड. नाही, असं कुणीही नाही, ती म्हणाली. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, आय आस्क्ड, लाईक तेंडुलकर डज इन द ॲडव्हर्टाइजमेंट. मग तुझ्या उत्साहाचं रहस्य काय, तेंडुलकर जाहिरातीत विचारतो तसं मी तिला विचारलं. शी स्माइल्ड. अ बेगर चेंज्ड माय लाईफ. एका भिकाऱ्यानं माझं आयुष्य बदलवून टाकलं, मीना हसत म्हणाली. आय वॉज ॲब्सल्युटली डमफाउंडेड अँड शी कुड सी इट. मी पूर्णपणे चक्रावून गेले आहे हे तिच्या लक्षात आले. येस, अ बेगर, शी रिपीटेड ॲज इफ टू रिॲश्युअर मी. होय, एका भिकाऱ्यामुळे. माझी खात्री पटावी म्हणून तिने मला पुन्हा सांगितले. ही वॉज ओल्ड अँड यूज टू स्टे इन फ्रंट ऑफ माय हाऊस विथ हिज 5-year-old ग्रँडडॉटर. एक म्हातारा भिकारी त्याच्या 5 वर्षाच्या नातीसोबत माझ्या घरासमोर राहायचा. ॲज यू नो, आय वॉज अ क्रोनिक पेसिमिस्ट. ती काय सांगते की मी किती पक्की निराशावादी होते हे तुला माहितीच आहे. क्रोनिक मीन्स एक्स्ट्रीम. आय यूज टू गिव माय लेफ्ट ओव्हर्स टू धिस बेगर एव्हरी डे. मी त्याला रोज माझ्याकडचं शिळं पाकं, लेफ्ट ओव्हर म्हणजे घरात रात्री जे राहिलेलं असतं ते शिळं पाकं देत असे.
आय नेवर स्पोक टू हिम. मी त्याच्याशी कधीही बोलले नाही. नॉट डीड ही स्पीक टू मी. तोही माझ्याशी कधी बोलला नाही. वन मान्सून डे आय लुक्ड आउट ऑफ माय बेडरूम विंडो अँड स्टार्टेड कर्सिंग द रेन. पावसाळ्यात एक दिवस मी माझ्या बेडरूमच्या खिडकीतून बाहेर पाहत पावसाला शिव्या देत होते. पाऊस पडत होता आणि हिला मात्र वाईट वाटत होतं की त्यामुळे ती पावसाला शिव्या देत होती. कर्सिंग द रेन. आय डोंट नो व्हाय आय डिड दॅट बिकॉज आय वॉजंट इवन गेटिंग वेट. मी भिजतसुद्धा नव्हते तरी मी असं का करीत होते मला माहिती नाही. दॅट डे आय कुडंट गिव्ह द बेगर अँड हिज ग्रँडडॉटर देअर डेली कोटा ऑफ लेफ्टओव्हर्स. दे वेंट हंग्री आय एम शुअर. त्या दिवशी मी त्या भिकाऱ्याला आणि त्याच्या नातीला रोजचं उरलेलं अन्न देऊ शकले नाही. ते नक्कीच उपाशी राहिले असणार. हाऊएव्हर व्हॉट आय सॉ फ्रॉम माय विंडो सरप्राइज्ड मी. पण मी खिडकीतून जे पाहिलं त्याने मी थक्क झाले. द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेईंग ऑन द रोड बिकॉज देअर वॉज नो ट्रॅफिक. तो भिकारी आणि ती लहान मुलगी रस्त्यावर रहदारी नसल्यामुळे ट्रॅफिक नसल्यामुळे खेळत होते. दे वेअर लाफिंग क्लॅपिंग अँड स्क्रीमिंग जॉयसली ॲज इफ दे वेअर इन पॅराडाईज. आणि ते काय करत होते? टाळ्या वाजवत होते, हसत होते, मजेत ओरडत होते, जणू काही ते पॅराडाईज म्हणजे नंदनवनातच आहेत. हंगर अँड रेन डिड नॉट मॅटर. भूक आणि पाऊस दोन्हींमुळेही त्यांना काही फरक पडला नव्हता. नाव से नेक्स्ट. दे वर टोटली ड्रेंच्ड अँड टोटली हॅपी. आय एन्व्हिड देअर झेस्ट फॉर लाईफ. झेस्ट मीन्स ग्रेट एन्जॉयमेंट ऑर एन्थुझियाझम. ते पूर्णपणे भिजले होते आणि खूप आनंदात होते. त्यांच्या जीवनातला तो उत्कट उत्साह पाहून मला मत्सर वाटला. दॅट सीन फोर्स्ड मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. त्या दृश्याने मला स्वतःच्या आयुष्याकडे वळून पाहण्यास भाग पाडले. आय रिअलाइज्ड आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स नन ऑफ विच दे हॅड. मला जाणीव झाली की ज्या सुखसोयींमध्ये मी राहते त्यापैकी काहीही त्यांच्याकडे नाही. बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल ॲसेट्स. ॲसेट्स मीन्स a useful and valuable thing, one which I lacked. पण काय आहे की मात्र त्यांच्याकडे एक ॲसेट म्हणजे मौलिक गोष्ट आहे की जी माझ्याकडे नाही. दे न्यू हाऊ टू बी हॅपी विथ लाईफ ॲज इट वॉज. सर्वात महत्त्वाचं काय आहे की आयुष्य जसं आहे त्यात आनंदी कसं राहायचं हे त्यांना ठाऊक आहे. आय फेल्ट अशेम्ड ऑफ माय सेल्फ. I even started to make a list of what I had and what I did not have. मला त्यावेळेस स्वतःचीच लाज वाटली. मी माझ्याकडे काय आहे आणि काय नाही याची चक्क यादी बनवू लागली. I found I had more to be grateful for than most people could imagine. आणि मग त्यावेळेस काय लक्षात आलं माझ्या की अनेक लोक विचारही करू शकणार नाही अशा कितीतरी गोष्टी माझ्याकडे आहेत. That day, I decided to change my attitude towards life, using the beggar as my role model. आणि ज्याबद्दल मला कृतज्ञ वाटलं पाहिजे अशा अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत. त्या दिवशी त्या भिकाऱ्याला मी माझा आदर्श मानलं आणि आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलायचं ठरवलं. आफ्टर अ लॉंग पॉज आय आस्क्ड मीना हाऊ लॉंग इट हॅड टेकन हर टू चेंज. बरेच क्षण शांततेत गेल्यावर मी मीनाला विचारलं की स्वतःमध्ये बदल घडवून आणायला तिला किती वेळ लागला. वन्स दिस रिअलायझेशन dawned, she said, it took me almost 2 years to put the change into effect. ती म्हणाली, मला त्या जाणीवेची अनुभूती झाल्यानंतर ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मला जवळपास 2 वर्ष लागली. रिअलायझेशन डॉन मीन्स बिगॅन टू रिअलाइज. जेव्हा तिला जाणीव व्हायला लागली. नाव नथिंग मॅटर्स. आय एम ऑलवेज हॅपी. आता मला कोणत्याच गोष्टीने फरक पडत नाही. मी कायम आनंदी असते.
आय फाइंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग, इन एव्हरी सिच्युएशन अँड इन एव्हरी पर्सन. प्रत्येक छोट्या गोष्टीत, प्रत्येक घटनेत आणि प्रत्येक व्यक्तींमध्ये मला आनंद दिसतो. डिड यू गिव एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु, आय आस्क्ड. तुझ्या गुरुला तू काही गुरुदक्षिणा दिलीस की नाही, मी तिला विचारले. नो, अनफॉर्च्युनेटली बाय द टाईम आय अंडरस्टूड थिंग्स ही वॉज डेड. दुर्दैवाने नाही, मला या गोष्टींची जाणीव होईपर्यंत तो मरण पावला होता, म्हणजे त्या भिकाऱ्याची डेथ झाली होती. बट आय स्पॉन्सर्ड हिज ग्रँडडॉटर टू अ बोर्डिंग स्कूल ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. पण त्याच्या नातीच्या बोर्डिंग स्कूलची जबाबदारी उचलून मी त्याला आदरांजली वाहिली. स्पॉन्सर मीन्स प्रोव्हाइड फंड्स फॉर अ गुड पर्पज, चांगल्या कामासाठी फंड्स देणं, आर्थिक मदत करणे. अशा पद्धतीने तिने तिच्या गुरुला गुरुदक्षिणा दिलेली आहे. त्याच्या नातीच्या बोर्डिंग स्कूलची जबाबदारी तिने पूर्णपणे उचललेली आहे. अशा पद्धतीने हा अतिशय इंटरेस्टिंग आणि एक मॉरल लेसन आहे जो सुधा मूर्तींनी लिहिलेला आहे. आणि सुधा मूर्तींचं लेखन आपल्याला नेहमीच प्रेरणा देत असतं.